मित्रांनो नमस्कार। तर चला सुरू करूयात आजचा ब्लॉग। ओ बाप्पा ही काय आलो? अरे वैशू ते ठेवून दे, ते कशाला घेतलंय हातात? वैशूला काहीतरी भेटलंय, पण ते सरप्राईज आहे। आपण थोड्या वेळात सांगू काय येते आणि तुम्हाला थोड्याच वेळात सगळ्यांना कळणार ते काय आहे। ते वैशूला माहित नाही। अय वैशू काय ती मला दाखव ना। ते दीदी ते ठेवून दे। ओ पप्पा काय सांगा ना मला। अरे पोरींनो थोड्याच वेळात सांगणार आहे, गडबड करू नका। चला आईला का मारा, आपल्याला जायचं एक ठिकाणी। आई चल लवकर, काय तर पप्पा सरप्राईज आणलंय। काय ग? अगं बाय हे काय ग, मी तर पाहिलंच नाही। चला मित्रांनो आता आपण निघूया। आता आपण एक ठिकाणी जाणार आहे, ती जागा कोणती कुठे आहे तुम्हाला लवकरच कळेल। मित्रांनो हे वावर आहे ना, महाराष्ट्रातल्या तमाम मित्रांना माहिती आहे। पाठीमागे एक मंदिर आहे ते पण माहिती आहे, आणि त्या मंदिरामध्ये जी माता आहे तुकाई माता, तिचं दर्शन आजपर्यंत कोणालाही भेटलेलं नाही। ते दर्शन आज होणार आहे। तर मित्रांनो चला माझ्याबरोबर मंदिरामध्ये सगळेजण दर्शन घेऊयात। आणि आज आपल्यासाठी काय स्पेशल आलंय, सगळ्यात आनंदाचा दिवस आहे का नाही ते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर कळेल। तर चला मित्रांनो माझ्याबरोबर। मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गोटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे, कारण तो क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ ही ईश्वरचरणी पहिले प्रार्थना करतो। हे आहे आपलं तुकाई मातेचं मंदिर। महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक तमाम 5 राज्यामध्ये हे मंदिर सर्वांनी बघितलेलं आहे, पण ह्या मंदिराचं दर्शन आज घडवायची वेळ आली। आणि काय एवढे दिवस आपण त्याला पेंडिंग ठेवलं होतं, कारण मला असं वाटलं ज्यावेळेस काही वेगळं घडत आयुष्यामध्ये त्यावेळेस आपण ईश्वराचं दर्शन सगळ्या लोकांना देऊयात। आणि आज तो दिवस आलाय, आणि तो दिवस माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा आहे, माझ्या परिवाराच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा आहे। तर मित्रांनो मला असं वाटतंय आपला एक फार मोठा परिवार तयार झालेला आहे युट्यूबवर। आणि आपला चॅनल म्हणजे सर्वांचा, तुमचा आमचा सर्वांचा चॅनल आहे ग्रामीणवाडी। आणि या चॅनलला महाराष्ट्रातून कर्नाटक, तेलंगणा जे मराठी व्ह्युअर्स आहेत, जवळजवळ 6 कोटी व्ह्युअर्स आपले महिन्याला आहेत। आणि फार मोठा आनंद आज मला सांगायला वाटतोय की आपल्याला एक वस्तू आली, एक वस्तू म्हणण्यापेक्षा एक गिफ्ट आलं, एक भेट आली थेट अमेरिकेवरून। आणि आपण एक खेडेगावातले लोक असतो, तर आपल्याला काय एवढं जगाचं देणं घेणं नसते। आपली शेती, आपलं वावर, आपलं गाव, आपला परिवार, आपला प्रपंच, आपलं मित्र, आपला पाहुणा याच्यातच आपण गुरपडलेला असतो। मला असं वाटतं युट्यूबच्या 4 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आपल्याला हे प्ले बटन आज आलेलं आहे। आणि हे प्ले बटन हे बघा मित्रांनो, जरा दिदी हे बघा, याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे आहे प्ले बटन ग्रामीणवाडी या नावाने। 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले। आणि मित्रांनो हा आनंद शब्दात सांगणे इतका खरंच नाहीये, कारण हे जरी 100-200 रुपयाचं असलं तरी याची आज माझ्या हृदयात किंमत कोट्यवधी रुपयाची आहे। कारण ह्या गोष्टींनी अमेरिकेतून तुम्हाला नावाजणं किंवा तुमच्या कामाला शाबासकी देणं, त्याच्यात तुम्ही माझे व्हिडिओ बघता, देवी मातेच्या मंदिरात किंवा देवी माता आपल्या वावरामध्ये आहे, हे आमचं परम भाग्य मानायचं। त्याच्यामुळे हे सगळे आशीर्वाद तुमचे, देवीचे, आणि आज तो दिवस मला पाहायला मिळाला। चला खरंच मित्रांनो मी तुमचा ऋणी आहे, ईश्वराचा तर आहे, देवी मातेचा आहे, तुमचाही आहे। असाच सपोर्ट असू द्या। माझ्या हातून कुठलाही वाईट वागता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू नये, जेणेकरून कोणाचं मन दुखेल। ह्या देवाच्या दारातून सांगतो, माझ्या मनात कुणाविषयी वाईट नसते, कॉमेडीचा पार्ट असतो। एखाद्या वेळेस ती कुणाला गोष्ट लागली तर मनावर घेऊ नका, कारण ती तुमच्यासाठी नसतेच, एक कॉमेडीचा हास्याचा भाग असतो। आणि ठराविक असे व्हिडिओ आहेत त्याच्यातून काहीतरी बोध घेण्याचा आहे, तर ते कोणाच्याही दुःखाचे नसतात। आता कोणाला तरी बोलल्याशिवाय कुणाचे तरी डोळे उघडणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे, बरोबर आहे की नाही? मला असं वाटतंय मी माझ्या वैयक्तिक बोलीतून, माझ्या मुखातून, माझ्या परिवाराच्या मुखातून कोणाचाही अपमान किंवा कोणालाही दुःख होईल असं एकही शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही। आणि तुम्ही असाच सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या। कोणाचा भाऊ होण्याचं, कोणाचा मुलगा होण्याचं भाग्य मला मिळालं, तर मित्रांनो असंच प्रेम असू द्या। आमचा परिवार फार साधा आहे, संपन्न आहे, आम्ही फार आनंदात राहणारी व्यक्ती आहेत। आमच्या गावातले किंवा आमच्या शेजारच्या गावांना ज्यांना माहीत आहे आमच्याविषयी, सर्वांना टोटली माहिती आहे की आमचा परिवार एकदम आनंदात जगणारा परिवार आहे। आयुष्य फार थोडं असतं, कोणासंगही वाद घालू नका, शेजाऱ्यासंगही घालू नका, भावासंगही घालू नका, मावशीसंगही नको, काकासंगही नको, गावासंगही नको आणि देशासंगही नको। पण आपला दुश्मन जो आहे देशाचा, त्याच्यासंग आपण भांडणं करू शकतो। बाकी आपल्या घराघरात काय भांडणं करायचं, कोणासंग आदोलाही नको, कोणासंग वादही नको। आणि असं जगत असताना तुम्हाला आनंद 100% मिळणार। तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओला काही लांबत नाही,
आणि या आनंदात नक्की तुम्ही सहभागी असाल कमेंटमध्ये कळवा. या आनंदामध्ये कोण कोण सहभागी आहे आणि कोणाकोणाला आनंद झालाय. आमचा परिवार आणि तुमचा परिवार एक परिवार झालेला आहे. कारण युट्यूबवर आपण सगळे एक विचाराचे मित्रमंडळ एकत्र आलो आणि हा एक ग्रामीणवाडी परिवार तयार झाला. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू उद्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.